विद्यार्थी मित्रांनो, करिअर मार्गदर्शनच्या या मालिकेमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण स्वतःला ओळखा व करिअर निवडा या विषयाद्वारे अंतर्मनातील आवाज ओळखून करिअर कसं निवडावं याबाबत माहिती घेणार आहोत. मित्रांनो, करिअर म्हणजे काय हो? करिअर म्हणजे खूप पैसे मिळवणं? करिअर म्हणजे सकाळपासून संध्याकाळपर्यंत फक्त काम करत राहणं? का करिअर म्हणजे प्रसिद्ध होणं आणि यशस्वी होणं? तर फक्त हे म्हणजेच करिअर नव्हे. मग नेमकं करिअर म्हणजे आहे तरी काय? तर मित्रांनो, करिअर म्हणजे जीवनात आनंद आणि गुणवत्तेमुळे होणारी सर्वांगीण प्रगती होय. आनंद अधिक गुणवत्ता बरोबर सर्वांगीण प्रगती असं समीकरणच तयार होईल. आनंद म्हणजे एखादी आवडीची गोष्ट करताना मिळणारं मानसिक समाधान होय. गुणवत्ता म्हणजे आवडीच्या क्षेत्रात सर्वोत्तमता प्राप्त करण्यासाठी आपल्यातील क्षमता विकसित करणं होय. आणि मग आपली सर्वांगीण प्रगती होते. म्हणजेच व्यक्तीला मान, सन्मान, पद, पैसा, प्रतिष्ठा, आदर, प्रसिद्धी मिळत राहते. यावरून आपल्याला असं म्हणता येईल की जेव्हा एखादी व्यक्ती तिच्या आवडीच्या क्षेत्रात काम करते आणि गुणवत्तापूर्ण काम करण्यासाठी तिच्याकडे क्षमता असतात, त्या क्षमता ती व्यक्ती चिकाटी आणि बांधिलकीने वाढवते, तेव्हा त्या व्यक्तीची सर्वांगीण प्रगती होते. यालाच करिअर घडवणं असं म्हणता येईल. आपण एक उदाहरणच पाहूया. सचिन तेंडुलकर यांनी क्रिकेट हे करिअर निवडलं. का? तर क्रिकेट खेळण्यात त्यांना लहानपणापासूनच खूप आनंद मिळायचा. त्यासाठी ते अफाट मेहनत घ्यायचे. क्रिकेटचा आनंद घेत तसंच त्यातील आपली गुणवत्ता वाढवत त्यांनी क्रिकेटच्या क्षेत्रात स्वतःचं खूप मोठं नाव केलं. आपली आवड आणि क्षमतेच्या जोरावर त्यांनी स्वतःचा सर्वांगीण विकास केला. याशिवाय APJ अब्दुल कलाम, लता मंगेशकर, अमिताभ बच्चन अशी कितीतरी उदाहरणे सांगता येतील. नुकत्याच झालेल्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये मीराबाई चानू, नीरज चोप्रा असे आणखीन आपल्याला उदाहरणे सांगता येतील. विद्यार्थी मित्रांनो, आपणही स्वतःची आवड, क्षमता काय आहेत याचा अंतर्मुख होऊन विचार करून भविष्यातील संधींचा अभ्यास करून निर्णय घेणं आवश्यक आहे. मित्रांनो, आता आपण आवडीबद्दल विचार करूया. आवड म्हणजे अशी कोणतीही गोष्ट जी तुम्हाला करायला आवडते, मनाला आनंद देते. कितीही वेळ तुम्ही ती गोष्ट करू शकता. तुम्हाला वेळेचं भान राहत नाही. पुन्हा पुन्हा ती कृती करायला आवडते. तुम्ही त्यासाठी 100% प्रयत्न करीत आहात असं तुम्हाला वाटतं. त्यासाठी तुम्ही सतत तुमच्यामध्ये सुधारणा करता. त्याबाबत तुम्ही इतरांकडून अधिक माहिती मिळवता. ती कृती तुम्ही मोकळ्या वेळेत करण्याचा विचार करता. मित्रांनो, तीच तर तुमची आवड असते. आता आपण क्षमतांविषयी थोडी माहिती घेऊया. क्षमता म्हणजेच एखादं काम करण्याचं ज्ञान, कौशल्य आणि शक्ती होय. क्षमता ही आनुवंशिकतेनं प्राप्त होऊ शकते किंवा नंतर प्रशिक्षण, सराव आणि प्रतिसाद यामुळं पुढील काळात ती विकसितही करता येते. कोणतीही व्यक्ती तिच्या आवडीच्या क्षेत्रात अथक परिश्रम करून क्षमता विकसित करण्यास नेहमीच इच्छुक असते. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हीही तुमच्यामधील क्षमतांचा विचार करूनच योग्य करिअर निवडायला हवं. भविष्यातील संधी म्हणजे नेमकं काय सांगता येईल? तर संधी म्हणजेच समाजाकडून येणारी विशिष्ट मागणी किंवा समाजाची गरज, जी पूर्ण झाल्यानंतर समाज त्यासाठी आपल्याला पैसे देण्यास तयार असतो. समाजाची ही गरज किंवा मागणीच नोकरीची किंवा व्यवसायाची संधी उपलब्ध करून देत असते. सध्या कोरोना नंतरच्या 21व्या शतकाच्या या काळात भरपूर संधी व शक्यता निर्माण झालेल्या आहेत. पूर्वी स्वतःचं करिअर घडवायला खूप मर्यादित पर्याय उपलब्ध होते. परंतु आजच्या तांत्रिक आणि जागतिकीकरणाच्या काळात तुम्हाला तुमच्या आवडीचं क्षेत्र करिअर म्हणून निवडणं अगदी सोपं झालं आहे. मित्रांनो, आपण स्वतःमधील आवड, क्षमता व भविष्यातील संधी ओळखूनच
कला, वाणिज्य, आरोग्य विज्ञान, तंत्रज्ञान, शेती, ललित कला, गणवेशधारी सेवा या क्षेत्रांपैकी कोणत्याही योग्य क्षेत्राची निवड करू शकता. महाराष्ट्र शासनाने त्यासाठी महाराष्ट्र करिअर ॲपची निर्मिती केलेली आहे. त्याची मदत घ्या. शिवाय शिक्षक, समुपदेशक यांचेकडून मार्गदर्शन घ्या. अधिक माहितीसाठी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेशी संपर्क साधा. मित्रांनो, तुम्हाला उज्ज्वल भवितव्यासाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.